मित्रांनो, पुण्याची ओळख काय तर शनिवार वाडा, IT हब आणि इथले एज्युकेशन. पण मित्रांनो, या सगळ्या पलीकडे पुण्याची अजून एक अशी भन्नाट ओळख आहे जी फक्त खऱ्या खवय्यांनाच माहिती आहे, आणि ती म्हणजे पुण्यातलं अस्सल झणझणीत नॉनव्हेज. रविवारी सुट्टीच्या दिवशी किंवा वीकेंडला जेव्हा चमचमीत खायची हुक्की येते तेव्हा प्रत्येक पुणेकराला एकच प्रश्न पडतो, तो म्हणजे आज मटण खायला नक्की कुठे जायचं. पुण्यात तशी शेकडो हॉटेल्स आहेत, पण अस्सल गावरान आणि पारंपरिक चव कुठे मिळेल हे शोधणं म्हणजे एक मोठं टास्कच असतं. म्हणूनच तुमच्या याच प्रश्नांचं परफेक्ट उत्तर आज मी व्हिडिओमध्ये घेऊन आलोय. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पुण्यातल्या अशा टॉप 10 नॉनव्हेज हॉटेल्स आणि खानावळींची सफर घडवून आणणार आहे, जिथली मटण भाकरी, चुलीवरचं मटण आणि तांबडा पांढरा रस्सा मोठमोठ्या 5 स्टार हॉटेलला सुद्धा भारी पडतो. हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की पहा, कारण या लिस्टमध्ये नंबर 1 वर जे हॉटेल आहे ते तर सगळ्यात भारी आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नंबर 10 वर आहे हॉटेल चूल मटण. मित्रांनो, नावावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल की या हॉटेलची खासियत काय आहे. आजच्या गॅस आणि ओव्हनच्या जमान्यात चुलीवर शिजवलेल्या मटणाची जी एक खास मोकी चव असते तिथे तुम्हाला चाकायला मिळते. तुम्ही जेव्हा इथे जाता तेव्हा तिथला जो चुलीचा आणि मसाल्यांचा सुवासच तुमची भूक दुप्पट करतो. त्यानंतर चुलीवर शिजवलेले सुक्क मटण आणि गावरान पद्धतीचा रस्सा म्हणजे एकदम भारी विषय. इथले मसाले एकदम अस्सल गावरान असतात, जे जिभेवर एक वेगळी चव सोडून जातात. ज्यांना खऱ्या अर्थाने मातीतली आणि गावाकडची चव अनुभवायची आहे त्यांच्यासाठी हे हॉटेल म्हणजे एक पर्वणीच आहे. फॅमिलीसोबत जाण्यासाठी हे खूप छान ठिकाण आहे. 9व्या नंबरवर आहे PK बिर्याणी हाऊस. पुण्यात जर तुम्ही कोणालाही विचारलं की भावा चांगली बिर्याणी कुठे मिळेल तर हमखास PKचंच नाव घेतलं जातं. पुण्यात यांच्या अनेक ठिकाणी शाखा आहेत आणि प्रत्येक ठिकाणी तुम्हाला हाऊसफुल बोर्ड दिसेल. इथली मटका दम बिर्याणी म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. मातीच्या मडक्यात जेव्हा ही बिर्याणी दम देऊन शिजवली जाते तेव्हा त्या मातीचा आणि आतल्या खड्या मसाल्यांचा जो सुगंध भाताच्या कणाकणात मुरतो तो शब्दात सांगता येणार नाही. इथले चिकन बिर्याणीसुद्धा तितकीच लाजवाब आहे. जर तुम्हाला झणझणीत रस्सा आणि सुक्क खाऊन कंटाळा आला असेल आणि एका मस्त मसालेदार बिर्याणीवर ताव मारायचा असेल तर PK बिर्याणी हाऊस हा एक परफेक्ट पर्याय आहे. 8व्या नंबरवर आहे पुण्याच्या अगदी मध्यवस्तीत जंगली महाराज रोडवर असलेलं सर्वांचं लाडकं हॉटेल संदीप. हे हॉटेल पुण्याच्या नॉनव्हेज संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग बनलं आहे. शॉपिंगला आलेले लोक असोत किंवा ऑफिस सुटल्यावर मित्रमंडळींसोबत पार्टी करायला आलेले तरुण असोत, सगळ्यांची पावलं हॉटेल संदीपकडे वळतात. इथलं वातावरण खूपच छान आणि फॅमिली फ्रेंडली आहे. हॉटेल संदीपची खासियत म्हणजे इथला मटण मसाला. यांच्या मसाल्यांची चव इतकी युनिक आहे की ती तुम्हाला पुण्यात इतर कुठेही क्वचितच मिळेल. यासोबतच जर तुम्हाला सी फूडची आवड असेल तर इथले प्रॉन्स फ्राय आणि फिश फ्राय तुम्ही नक्की ट्राय करायला हवेत. इथली चिकन बिर्याणी पण खूप लोक आवडीने खातात. शहराच्या गर्दीत असूनही इथे तुम्हाला एक निवांत आणि उत्तम जेवणाचा अनुभव मिळतो. इथली सर्व्हिस पण एकदम फास्ट आहे. तुम्ही कितीही गर्दीत गेलात तरी तुम्हाला जास्त वेळ उपाशी राहावं लागत नाही. 7व्या नंबरवर येते एक अतिशय ऐतिहासिक आणि अस्सल महाराष्ट्रीयन चवीची साईनाथ खानावळ. अलका टॉकीच्या जवळ असलेली खानावळ पुणेकरांच्या गळ्यातल्या ताईत आहे. वर्षानुवर्षे यांनी आपली चव आणि गुणवत्ता अगदी तशीच टिकून ठेवली आहे. इथे तुम्हाला एकदम गावरान स्टाईलचं जेवण मिळतं. इथल्या चिकन रस्स्याची आणि मटण भाकरीची चव म्हणजे एकदम नादखुळा. जेव्हा तो झणझणीत आणि लाल भडक रस्सा बाजरीच्या किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत समोर येतो तेव्हा पाहणाऱ्यांच्या तोंडाला आपोआप पाणी सुटतं. इथले मटणाचे पीस अगदी रसरशीत आणि मसाल्यांनी भरलेले असतात. इथे मिळणारा खेकडा रस्सासुद्धा खूप प्रसिद्ध आहे. रविवारी इथे एवढी रांग असते की तुम्हाला तात्काळ उभं राहावं लागतं, पण लोक आवडीने ती वाट पाहतात, कारण त्यांना माहीत असतं की आत गेल्यावर जी चव मिळणार आहे ते त्या वाट पाहण्याचं नक्कीच चीज करेल. 6व्या नंबरवर आपण ठेवले एक खतरनाक आणि झणझणीत ठिकाण, ते म्हणजे जय भवानी मटण भाकरी हॉटेल. मित्रांनो, जर तुम्हाला खऱ्या अर्थाने कोल्हापुरी किंवा साताऱ्याकडच्या गावरान झटकेची आठवण येत असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठी बनलं आहे. नावाप्रमाणेच इथली मटण भाकरी ही इथली शान आहे. चुलीवर शिजवलेले मटण, अत्यंत तिखट आणि मसालेदार रस्सा आणि सोबतीला गरमागरम चुलीवरची भाकरी असा हा एकदम परफेक्ट बेत असतो. इथले मसाले थेट गावावरून आणले जातात आणि ते पाट्यावर वाटून वापरले जातात, ज्यामुळे त्या रस्स्याला जो घट्टपणा आणि चव येते ती भन्नाट असते. वीकेंडला इथे मित्रमंडळींच्या पार्ट्या नेहमीच रंगात आलेल्या असतात. इथलं चिकन सुक्क आणि मटन रोस्टसुद्धा खूप भारी असतं. 5व्या नंबरवर आहे पुण्यात खूप कमी वेळात प्रचंड नाव कमावलेलं आणि तरुणाईचं अत्यंत आवडतं असं सुरवेज प्युअर नॉनव्हेज. FC रोड आणि विमाननगर सारख्या पॉश एरियामध्ये असूनही यांनी जी अस्सल महाराष्ट्रीयन चव जपली आहे
त्याला खरंच सलाम आहे. सुरवेची खासियत म्हणजे इथला तो सुगंधी इंद्रायणी भात आणि त्यावर ओतून दिलेला तो मटणाचा किंवा चिकनाचा झणझणीत रस्सा. हा कॉम्बो इतका हिट आहे की लोक मुद्दाम फक्त हे खाण्यासाठी लांबून येतात. इथलं मटण सुक्क म्हणजे एक कलाकृतीच आहे. इथलं इंटिरियर आणि सर्व्हिससुद्धा खूप मॉडर्न आणि उत्तम आहे. त्यामुळे फॅमिलीसोबत किंवा मित्रांसोबत जाण्यासाठी हे एकदम परफेक्ट ठिकाण आहे. इथे ताट वाढण्याची पद्धत खूप छान आहे. 4थ्या नंबरवर आहे हॉटेल देहाती. मित्रांनो, तुम्हाला जर पुण्यात बसल्या बसल्या कोल्हापूरची सफर करायची असेल तर देहातीशिवाय दुसरा उत्तम पर्याय नाही. कोल्हापुरी पद्धतीचं अस्सल आणि झणझणीत मटण इथे मिळतं. इथली सर्वात फेमस गोष्ट म्हणजे त्यांचं मटण लोणचं. याची चव इतकी आंबट, तिखट आणि मसालेदार असते की नुसतं त्या लोणच्यासोबत तुम्ही 2 भाकरी आरामात खाऊ शकता. इथली कोल्हापुरी मटण थाळी म्हणजे खवय्यांसाठी एक मोठा उत्सवच असतो. त्यामध्ये पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, मटण सुक्क, खिमा आणि चपाती किंवा भाकरी असा सगळा भरगतचा कार्यक्रम असतो. हॉटेलमध्ये नेहमीच गर्दी असते, पण इथली मॅनेजमेंट खूप छान आहे. 3ऱ्या नंबरवर आहे पुण्याबाहेर असणारं पण पुणेकरांच्या मनावर राज्य करणारं एक आयकॉनिक हॉटेल, हॉटेल जगदंब. पुणे सातारा हायवेवर असलेले हॉटेल म्हणजे नुसतं हॉटेल नाही तर ती एक जत्राच आहे. पुण्यावरून लोक फक्त आणि फक्त इथलं मटण खाण्यासाठी खास एवढा प्रवास करून येतात. जगदंबची सर्वात मोठी खासियत म्हणजे त्यांचा अमर्यादित तांबडा आणि पांढरा रस्सा. इथली मटण थाळी इतकी मोठी असते की एका माणसाला ती संपवणं कठीण जातं. मटणाचे मोठे आणि रसरसीत पीस, एकदम गावरान चवीचा आळणी भात आणि तो कडक तांबडा रस्सा. इथलं वातावरण पण एकदम मोकळं आणि हवेशीर आहे. वीकेंडला इथे 2-2 तास वेटिंग असतं. पुण्यातील नॉनव्हेज हॉटेलची यादी जगदंबच्या नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. नंबर 2वर आहे आवारे मराठा खानावळ. सदाशिव पेठेत असलेल्या या खानावळीने पुण्याच्या खाद्य संस्कृतीचा एक मोठा इतिहास पाहिला आहे. अनेक दशकांपासून सुरू असलेली ही खानावळ आजही आपली तीच पारंपरिक चव आणि तो जिव्हाळा टिकवून आहे. इथली मटण थाळी आणि चिकन फ्राय म्हणजे पुण्यातल्या प्रत्येक नॉनव्हेज प्रेमीचं पहिलं प्रेम आहे. आवारे खानावळीचं वैशिष्ट्य म्हणजे इथला अत्यंत साधा पण तितकाच रुचकर मसाला. इथला खेकडा रस्सासुद्धा खूप भारी मिळतो. जुन्या पुण्यातील वाड्यासारखं इथलं वातावरण आणि तिथल्या मालकांचा तो आपुलकीचा संवाद, हे सगळं तुम्हाला पुन्हा तिथे जायला भाग पाडतं. जर तुम्ही पुण्यात आहात आणि आवारे खानावळीला जेवला नाहीत तर तुमचा पुण्याचा मुक्काम अपूर्णच राहिला समजा. आता नंबर 1वर आहे मिलन खानावळ. सदाशिव पेठेत असलेली ही खानावळ म्हणजे पुण्यात शिकायला आणि नोकरीला असलेल्या हजारो विद्यार्थ्यांचा आणि बॅचलर्सचा एकदम हक्काचा आधार आहे. जेव्हा खिशात कमी पैसे असतात पण अस्सल घरगुती चवीचं मटण किंवा चिकन खायची प्रचंड इच्छा असते, तेव्हा पावलं आपोआप मिलन खानावळीकडे वळतात. इथलं वातावरण अगदी साध्या घरासारखं आहे. कोणतीही मोठी सजावट नाही, पण इथल्या जेवणाची चव भल्या मोठ्या हॉटेल्सला लाजवेल अशी आहे. इथली मटण थाळी आणि चिकन थाळी एकदम फेमस आहे. गरम गरम भाकरी, रस्सा आणि सोबतीला कांदा लिंबू. इथे जेवताना तुम्हाला असं वाटेल की तुम्ही तुमच्या स्वतःच्या गावी घरचं जेवण जेवता. रविवार आणि बुधवारी तर इथे नंबर लावायला पण जागा नसते. लोकांची इतकी गर्दी असते की तासनतास वाट पाहावी लागते. पण जेव्हा ताट समोर येतं तेव्हा तो सगळा थकवा निघून जातो. तर मित्रांनो, ही होती पुण्यातील 10 सर्वात भारी आणि खतरनाक नॉनव्हेज हॉटेल्स आणि खानावळी. मला खात्री आहे की हा व्हिडिओ पाहताना तुमच्या तोंडाला नक्कीच पाणी सुटलं असेल. आता पुढच्या रविवारी तुम्हाला कुठे जायचं आहे हे तुम्ही ठरवलंच असेल. या 10 पैकी तुमचं सर्वात आवडतं हॉटेल कोणतं आहे किंवा तुम्ही कोणत्या हॉटेलला सर्वात आधी भेट देणार आहात हे मला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा.